ओम स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज सगळे चॅनल व्यवस्थित चालू दे तुमच्या कृपाशीर्वादानं हे विनंती. सर्वांना बुद्धी द्या, सबस्क्राईब करावे, आम्हाला लाईक करावे. ओम श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. ती कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिवछंदे करुनिया. पाप जळावया निश्रिती, शिवनामी आहे ज्याची शक्ती. त्याशी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राण्याचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रथ, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती, तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन साधावया करती यत्न, तैसे शिवचरणी जडले मन. तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, हिची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्ये सांगत सुत, शौनकादिका प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दात जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंड तसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊने काय त्याजावे. विश्वस्वमय आगवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैरागींद्रिय मन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोक मान, काळत्रयी न धरीचा. गृहपत्यदारा वर्जित, कोणी परिग्रह नाही सत्य. काय वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले तरासी. ज्ञानचर्चा शिवस्मरण, त्याविन नेण्याची भाषण. या नाव बोली जे मौन, भेदा भेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरून विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वैच्छे. कार्य सारुणे कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेधहीना, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो संग, जैसा ब्रह्मरण्य विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन ते अंगाशी रुतत. म्हणून ते परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो.
तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिणत्व मोडिले, चंचलत्व हिरोनी घेतले, प्रभंजनाचे तेने पै. अराद्रत्व पूर्ण निरसोन, दोन्ही शुद्ध केले जीवन, एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्मांगे चर्चिले. ऐसा तो अमृत, ऐसा तो अमूर्ता मूर्त, केवळ शुक की जड भरत, क्रौचारण्ये विचरत, सर्व हे देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत, कपाळी शेंदूर जीवा लळलळित, भयानक मुखाबाहेर. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित, क्षुदित तृष्ट पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक, धावोनिया एका एक, कंठी घालीत मिठी त्याच्या, लोहपरिसाशी झगडता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंगस्पर्शे करुण, मती पालटली तयाची, वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगे लागले उत्तम, सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोण, उदरला पिशिताशन, हे त्याशी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेने सुख दुःख शीतोष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण, शरीरी भोग की रोग दारुण, हे नेने कदा तो. मेंढतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्याशी, तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेध स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निहास्यम, त्याच्या अंग स्पर्शे पापी झाली भस्म, दिव्य रूप होनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. जन्मीचे झाले ज्ञान, त्याशी आठव झाला संपूर्ण, मानव सरोवरे उदक पान, करता काकहंस होय. की हाटक नदी तिरे देख, पडता पाषाण काष्टाधिक, दिव्य कार्तसर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारस पान, ते सहजचे आले देवपण, की शशी कर्ण स्पर्शे करुण, द्रव्य जैसा चंद्रकांत, की रवी उगवता निहाशेष, निशासरे प्रकट प्रकाश, तैसा उदरला राक्षस, स्तवन करी तयाची. म्हणे गुरुवर्या एक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन, तुझशी करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून, पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय, यौवन मध्ये अति निर्दय, परम दुराचारी होय, गो ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेशी नित्य करे मार, आवडे तैसा विचरे स्वेच्छार, वेद पुराण शास्त्र कैसे आहे मिनेने. स्वप्ने नेने कदा धर्म, ब्रह्महत्यादी पापे केली परम,
नारी अपूर्व अनुने उत्तम नित्य नूतन भोगिमी ऐशा श्रिया संख्य भोगुण बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडून श्रिया नूतन नवीन एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन त्या बंदिरती आक्रंदुन शाप देती मज लागी विप्र पळाले राज्यातून पटणे ग्रामे खेटके जाण इतकी धुंडोण स्त्रिया धरून आणल्या भोगल्या 300 द्विजनारी 400 क्षत्रिय कुमारी वैश्य स्त्रिया सुंदरी 10 भोगिल्या शूद्रांच्या सहस्रललना चांडाळ नारी 400 जाण त्यावरी अपवित्र मान मातंग कन्या 1,000 भोगिल्या चर्मकन्या 500 रजकांच्या 400 गणित वारांगणा संख्यात मिती नाही तया ते 500 मारिनी तितक्याच वृषले नितंबिनी या वेगळ्या कोण गणी इतर वर्ण 18 इतक्या कामिनी भोगुण तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्ष तितके भक्षिली ऐशे भोगिता पाप भोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलो सवेग कृतांत दूत धरो नेती यमपुरीचे दुःख पार भोगिले म्याती दुस्तर तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करुण त्याशी नेऊन देवविती अलिंगण माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवने हिंडवती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊन बुडवित तोंडी घालती नरक मूत्र पाप बहुत जाणोनी महाक्षार कटुरसानोनी मुखी घालती पासले पाडोनी तीक्ष्ण चंचुचे गृद्रयोनी नेत्र फोडती कसरे कोंबे पाकी घालून शिजविती करणे तप्त लोह दंड दळपिती तिची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचविती कित्येक दिन मास तोडती सांडशे करुण वरी शिंपिती क्षारोदक जीवानाशिकानी कर्ण तीक्ष्ण शस्त्र टाकिती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडती क्रूर शस्त्रे अंगाचा काढती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा शिष्ण छेदून गुदद्वारी अवचिता तप्तर गळा घालिती सर्वांगाशी टिपऱ्या लावून सवेच करती पाश बंधन पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया रोवण पाशाने वृषण करती चूर्ण हस्तपायी आणून पाशान बेडी घालिती 1,000 वर्षे न लगे अंत ऐश्या नरकी बुडविता एक येऊनी पाडती दात पाश घालती ग्रेवेशी आपुली विष्टामूत्र बळेच भक्षविती यमदूता सवे चांगाचे तुकडे पाळीत दोषामित जाणून या
श्याम शबल श्वान लावून चराचरा टाकीती फाडून एक शिरासी काढती ओढून एक माणस उकरीती लोहार गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदय करीती मार उकळी घालोनी सत्वर लोह तप्त मुसळेची चिती तीक्ष्ण औषधीचे रसानिती नाशिकाद्वारे आत होती ती सवेची वृक्षिक कुपी टाकीती भोत विपत्ती भोगिल्या ज्याचे विष परम धुरधर ऐशांगास डसविती विकार अग्निशिका लावोनी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष धारे बैसवण पायी बांधती जडपाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देते निर्दयपणे आतडे टाकुणे निसृती ज्याची त्या जकडोन भक्षविती ऊर्ध्वने ओनी टांगिती आपटिती क्रोध भरे लोहकंटकी उभे करुण करती इंगळाचे अंतरुण मस्तकी घालून पाषाण फोडून टाकीती मस्तक लोचन करुणी तप्त खाक म्हणती दूत मारित ओष्ट धरोणी फाडित तप्त सळ्या नाकी खोविती उपाराटे टांगुण ग्रीवेशी बांधोनी थोर पाषाण रीस व्याघ्रादिकानोनी विधारिती त्या हाती गजपदा खाली चूर्ण करविती तप्त निरप्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेड साविती लिंग छेदून खा म्हणती सांदे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुणिया भूमी तरोनिया शरीर करीती बहुत शरमार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालते घालिती वरे मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधून लवलाहे नरक वापेत टाकीती पाहे अंत न लगे उतरता काचा शिशे यांचा रस करुण बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्र वर्ष पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मद ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी शृगाल 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मरकट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्धब निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुक्कट त्यावरी गीध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावलो मुषक जन्म उलुक त्यावरी झालो मी
22 जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप आत्री नंदन हरिताप सुरतरो दैन्य मुप हरित दर्शने करुनिया पाप तापानी दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महामंगळ शूद्र श्री शिरुतला बहुत काल तिच्या व्रतारे साधुनी वेळ जीवे मारिली द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूतीनेला मारित जाच बहुत भोगितसे इकडे शिवसदना उत्तम त्यापुढे बाप्पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाय शिवलिंग भस्मचर्जित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुण पास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूते नरकातुनी काढिला शिवदूते विमाने वाहिला कैलासाशी जाओ निराहिला सहारला पाप समूह ऐशे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षस पुषे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोण ते उत्तम शिव भक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवा सहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देवोपदेव पवित्र महेशा वेष्टुन बैसले मरुदग्न पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्ट वसु अष्ट भैरव सत्य अष्ट दिक्पाळ पातली 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वाल किल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वी नृपवर शंकरा वेष्टुनी बैसली विष्णुविधी पुरंदर शिव ध्यान पाती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचळे मिळाले सिंदूर वदन वीरभद्र कुमर 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ्र दिशी तेथे आले संत कुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणे अपार विभूती धारण विधी पुस्ती यावरी बोले जास्वनिळ विभूती जाणा तेच निर्मळ शुद्ध करुणे गोवय गोळ मृत्तिका कन विरहित ते वाळवणे उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिवगायत्रीने मंत्रिजे आदि अंगुष्टे लाविजे ऊर्धव मग मस्तका भोवते वेष्टिजे जे शुद्ध तर्जनीन लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटान लाविजे भाळे अंगुष्ठे मध्य रेखा ते जागळी आयशे त्रिपुंड धारण चंद्रमौळी संत कुमारा सांगत
तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निसृती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादी अगम्यागमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या भय अभक्ष भक्षण महत्पापांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमानाले अपूर्व दिव्य रूपासुर झाला कैलासा प्रति जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालिला संत संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला सुर भस्मलेपणे भाल नेत्र सदा सुप्रसन्न भक्ताशी मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषध सर्व येथे जैसा धरती भाव सिद्धी तैसी तयाशी पांचाळ देशी नृपनाथ नाम जयाचे सिंह केत जैसा शक्रनंदन के तृतीय सुता पृथा देवीचा पुरुषार्थी मृगयेस गेलात भोपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे मेळ भवसाल निगती तया सवे वनोवने हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक मग भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय भंग सिंहकेतराया ते सवेग दाविता झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगेची देवार्चन मांडिले दंबे करुणे लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करुण जेविका सारे मांडले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गाग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुणे बैसले काळ नेमी साधू वेश धरुण वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबराशी म्हणे नृप सत्तम तुझे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम पूजन क्रम कैसा हे सांगपा विनोद बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचित्ता भस्म पवित्र नित्य नूतना नावे चित्ता चिता भस्मा विन नैवेद्य करू नये समर्पण हेचे मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुन यथार्थ शबरलिंग घराणित शबरी सांगे वृत्तांत हर्षभरीत ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजितिक निष्ठे करुण चिता भस्म नित्य नूतन आणि ते मिळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्यानीत झळकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐशे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहावया पूर्ण केले नवल पंचवदनी ऐशे एकदा घडवणे आले चिता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळा परतो निषदना शेत शबरी सांगे वृत्तांत ती झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परिण मिळता चिता भस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवा सर्पिण शिवदीक्षा परम कठीण निष्ठ पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागुण मी आपुले भस्म करीते
करते आता पाक साधने बैसून लावून घेते आता गण ते चिता भस्म चर्चुन सांब पूजन करावे मग शुचिरभूत हो निशबरी शिवध्यान स्मरण करी आग्नि लावो निझळ करी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्चे सदा शिवाश सप्रेम परिनैवेद्या नावया उत्तम दुसरे कोणी नशेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालो निशबर परमासादर शिवार्चनी शबरे उत्तम पाक करुण नितेत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासी बोलावित एकार्ती होता ज सदा शिवा त्रुटीन वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ हो अत्यंत क्षोभ होय अत्यंत पय होय सर्वान्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्याशी होता उशीर क्षोभून जातो श्री शंकर उशिरानं मात्र सोशेना शबर आनंदमय शिवार्चने श्रेने शरीर जाळले ना हे नाठवे मने मने ललणे नैवेद्याने तव पाठ शोभी घेऊनी रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा नैवेद्य अर्पणी शबर पूजा झाले षोडशोपचार दोघे जोडून या कर श्रवण करीते शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिवब्रह्म जय जय शिव माया चक्र चालका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे श्री विलोकुण अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला एक निळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिव समान तवाले दिव्य विमान वाद्ये अपार वाजती येत दिव्य सुमणांचे परिमळ आश्चर्य करी सिंह केतन रुपाळ विमानी बैसवण तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोद करुण म्या सांगितले चिता भस्म पूजन परिधन्य शबराचे निर्वाण उद्धरून गेला कैलासा धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चने एवमेक निष्ठा देखिल्या वाचोने पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंह केताशी लागला तोच छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार वरत्याचरे प्रीते नृपवर शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐश करिता शिवभजन सिंह केत शिवरूप होन शिवपदी राहिला जाओन धन्य भजन निष्ठेची शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाघवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मनंदे करुणिया ते छाया सगण अत्यंत ते बैसोत शिव भक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व हो बहुत सदाशे होता दरे श्रीधर वरदा ब्रह्मनंदा मृणानी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेद लीला गाद बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड प्रेसोत सज्जन खंड नवम अध्याय गोडा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतो ओम सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त।